नमस्कार. मी सविता पाटील. सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज सकाळचे वाजलेले 6 वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळी कुठे निघालो बरं. तर आज आम्ही निघालो आहे मार्केटला, चाळेगाव मार्केटला. चला मग. तर आता आम्ही सकाळी निघालो मार्केटला, कारण आता आपल्याला बटाटा पण बघायचा आहे. तर बटाटा मला वेफरसाठी भरपूर ऑर्डर आले आहेत, पण नवा बटाटा लागतो. त्याच्यासाठी म्हटलं चला आता आपण मार्केटला जाऊन चौकशी करून येऊ. तर आता आम्ही सकाळी निघालो, दोघंजणी बाईकवरती निघालो. आणि खूप थंडी आहे आमच्याकडे सध्या. थंडी पण आहे आणि पाऊस पण सांगितलेला आहे. आणि अशा वातावरणात सकाळी तर निघायचा बेत नव्हताच आमचा, कारण थंडीमुळे खूपच थंडी होती, त्याच्यामुळे बाहेर निघायला जीवच होत नव्हता. पण काय करणार, ऑर्डर आल्या आहेत, त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण जाऊन येऊ. तर बघा इथं आम्ही आता आमच्या रस्त्याला निघालो. आता कच्च्या रस्त्याने निघतोय. तर इथून जवळच आहे आता डांबरी रस्ता, आपल्या शेतापासून 1 किलोमीटर अंतर आहे इथून. तर असं सकाळी खूप छान असं वातावरण आहे. त्या शेजारी बघा मेंढ्या, म्हणजे धनगर बसलेले आहेत, मेंढकरी. तर ते धनगर दादा कसं काय राहत असेल एवढ्या थंडीचे बाहेर. तर इथं बघा आता इथून 1 किलोमीटर डांबरी रस्ता लागतो, तर इथून काही टेन्शन नाही आता, कारण रस्ता खूप छान आहे. पण आपल्या शेतामधून निघतानाच थोडी भीती वाटते, कारण रस्ता खूप खराब आहे आमच्या शेतातला, आणि पाऊसमुळे तर जास्तच खराब होतो. तर सकाळी बघा आता आम्ही आलो चाळीसगावमध्ये. तर सकाळचं बघा सूर्यनारायणाचं सुद्धा दर्शन झालं सकाळी. किती छान असा स्पष्ट सूर्यनारायणसुद्धा दिसतोय आणि वातावरण खूप सुंदर आहे, मस्त. तर आज मी सकाळी एवढ्या लवकर पहिल्यांदाच निघाले, कारण मी एवढ्या लवकर कधी बाहेर निघत नाही किंवा पळत नाही. पण बटाट्यासाठी निघावंच लागलं. आणि इथं हा बायपास, चाळीसगाव बायपास मार्ग आहे हा. तर हा औरंगाबाद जाणारा बायपास आहे, धुळे ते औरंगाबाद. आणि आज थोडं दुवारी पण खूप कमी होती, नाही तर दुवारी तर एवढी असते सकाळी भरपूर दुवारी असते. पण पाऊस सांगितल्यामुळे दुवारी पण कमी झालेली आहे आता. फक्त थोडी थंडी आहे अजून. आणि वातावरण तर एकच नंबर आहे सकाळी. बघूनच एवढं समाधान वाटलं ना, जसं काय आपण शहरामध्ये चालू राहायला रे काय असं वाटतंय. तर अशा प्रकारे आहे आमचं चाळीसगाव. आणि चाळीसगाव आता खूपच मोठं झालेलं आहे. अगोदर खूपच म्हणजे असं वाटत नव्हतं की एवढं मोठं होईल आपलं चाळीसगाव, पण आता भरपूर सगळीकडेच आता घरं बांधले जात आहेत हायवेने. मालेगाव रस्ता, धुळे रस्ता, असं सगळीकडे असे मस्त प्लॉटिंग पण झालेली आणि घरं पण खूप छान असे बांधले गेलेले आहेत. तर आता आलो आपण सेंटरमध्ये, चाळीसगाव सेंटरमध्ये. तर महाराणा प्रतापचं दर्शन झालं सकाळी. आणि खूप छान असं बांधकाम झालेलं आहे आता या 2 वर्षामध्ये. खूप छान असं बांधकाम झालेलं आहे चाळीसगावामध्ये. खूप असे वेगवेगळे ठिकाण पाहायला भेटतात. तर इथं पण हनुमान मंदिर आहे बघा, पुलाजवळ खूप छान असं मंदिर आहे. जे आपण लहानपणी चाळीसगाव बघत होतो, तर ते चाळीसगाव आता आठवतच नाही आहे. पूर्ण काम असं बदललेलं आहे चाळीसगावमध्ये. खूपच छान असं नियोजन आहे. आणि मला स्पष्ट सूर्यनारायण बघा तुम्ही, किती छान दिसतंय स्पष्ट असं पुलावरून. तर आता आलो आपण सिग्नल पॉईंट म्हणतात इथं चाळीसगावमध्ये, सिग्नल पॉईंट. तर सिग्नल पॉईंटला आले आणि सिग्नल पॉईंटला आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन झालं. तर चाळीसगावमध्ये सुद्धा पाहण्यासारखं भरपूर झालेलं आहे आता, फक्त आपल्याला वेळ राहत नाही. पण आज आपल्याला वेळ भेटला थोडा, म्हटलं चला आता आपण थोडी शूटिंग वगैरे करून घेऊ, व्हिडिओ करून घेऊ आपली फॅमिलीसाठी. तर आता आम्ही आलो घाट रोडला. तर इकडे आहे मार्केट, आपलं भाजीपाला मार्केट आहे. तर फायनली आपण पोहोचलो मार्केटमध्ये आता. तर हे आहे गेट मार्केटचं. आता आपण गेटमधून एंट्री केलेली आहे. तर आज आहे शनिवार, आणि शनिवारी सुद्धा इथं भाजीपाल्याचं तर मार्केट आहेच, पण बैलांचं सुद्धा मार्केट आहे, शेळींचं सुद्धा मार्केट आहे. तर आज भरपूर इथं बैलसुद्धा आलेले आहेत विक्रीसाठी. गाई, बैल, परत शेळ्या पण आलेल्या आहेत. पण आपल्याला जास्त वेळ नाही सगळीकडे फिरायला. आपण थोडंसंच मार्केटला जाणार आहोत आणि पटकन घरी जाणार आहोत.
कारण थंडी भरपूर असल्यामुळे काही जास्त वेळ थांबायचं नाही. तर हे आहे आपलं भाजीपाला मार्केट. तर बघा इकडे छान असे कोबी वगैरे सगळं टमाटे वगैरे असं विक्रीसाठी आलेले आहेत. आणि आता आम्ही आलो बटाट्यासाठी, पण बटाटा काही आलेला नाही आहे, बघू शकता तुम्ही. इकडे सगळे कांदे टमाटे असंच आहे. तर आम्ही इकडे आलो आहे दादांकडे सुद्धा. तर बघा इकडे टमाटा खूप छान आहे, पण आपल्याला जे पाहिजे तेच नव्हतं, थोडं मन नाराज झालं. भाजीपाला खूप छान आहे, काकडी वगैरे, मेथीची भाजी, भेंडी, कांदे असं सगळं आहे. आणि मला लसूण सुद्धा बघायचं आहे, कारण मी लसूण सुद्धा विक्रीसाठी ठेवणार आहे. आप्पा कुठून काय लिहिलं आम्ही ते सगळं द्या काय लिहिलं आप्पा कांदा पाचले नाही का. तर मी मार्केटमध्ये आल्याआल्याच मला माझे जेठसुद्धा भेटले, ते पण भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. त्यांच्यासोबत माझ्या जेठानी बाई पण होत्या. तर ते भेटल्यावर मला खूप आनंद झाला आणि आम्हाला बघून ते सुद्धा आश्चर्य झाले की तुम्ही सुद्धा इथं आले. तर इकडे बघा मी बटाटा घ्यायला आले, पण बटाटा हा जुना आहे, आपल्याला वेफरसाठी लागणारा बटाटा नाही आहे. तर आम्ही श्री सद्गुरू कृपा ट्रेडिंग कंपनीला पण भेट दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जुना बटाटा आहे तुम्ही घेऊ नका, पेपर्स खराब येतील. मग आम्ही इथून निघालो आणि थोडा लसूण पण बघितला, कारण मी लसूण पण ठेवणार आहे विक्रीसाठी. तर बटाटा काही भेटला आणि पेपरसाठी, तर ते बोलले अजून 1 महिना लागेल ना बटाट्यासाठी. तर आम्ही लसूण वगैरे बघितला आणि लसूण खरेदी केला आणि तिथून निघालो. तर आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.